ढोरं पदरी असतील तर पोरं सरळ वागतील, असा आमच्या वडिलाचा बोल होता. नव्हे, ते एक तत्व होते आणि ते लवकरच अंमलातही आले. माझा बेशिस्तपणा, दिवसभर हिंडणे, ओढ्याला मासे मारणे, पाखरे धरणे, कैकाड्याच्या गाढवावर बसून सर्वत्र दौड मारणे, हा सारा उद्व्याप माझ्या अंगाशी आला. एका बाजारी वडील गेले आणि गाय घेऊन आले. मी गुराखी झालो. दुसऱ्या दिवशी पोत्यात खोळ, भाकरी, काठी आणि ती गाय घेऊन मी माळावर दाखल झालो. तेव्हा नुकताच सूर्य वर येत होता. घासून स्वच्छ केल्याप्रमाणे निळे आकाश दिसत होते. उंच झाडांच्या गर्दीतून प्रचंड सूर्यबिंब मंदगतीने वर सरकत होते. त्याची कोवळी किरणं माळावर नाचत होती. तो पौष महिना होता. माळावर गवत मावत नव्हते. गवताच्या पानात दवबिंदू दळले होते. त्यात किरणे उतरली होती. वाऱ्याने गवत हलताच रत्ने चमकावीत तद्वत त्या दवबिंदूचा झगझगाट होत होता. ते सुंदर वातावरण, तो अफाट माळ, ती झाडी, तो सूर्य, हे सारे पाहून माझे मन हर्षभरीत झाले. माझ्या पूर्वीच इतर पोरं आली होती. मला पाहून त्यांना आनंद झाला. ती सारी पोती अंगावर घेऊन आणि गुडघे पोटाशी आवळून बसली होती. त्यांची दाताडं सारखी थडथडत होती. सर्वांच्या मध्ये विठ्ठल बसला होता. त्याचा आकार अस्वलासारखा होता. रंग काळा, डोळे बारीक, नाक पसरट, वानरासारखा जबडा. यामुळे तो विठ्ठल क्रूर दिसत होता. तो अंगाने, बळाने आणि वयाने सर्वात मोठा होता. सारी पोरं त्याच्या हुकमात वागत होती. मला पाहताच पोरं चेकाळली आणि विठूने मला हाक मारली, ए दिनक्या. मी त्याच्या पुढे बैठक मारली. काय? पोटाशी धरलेल्या गुडघ्यावर हनुवटी दाबून दातांची थडथड थांबवीत विठू बोलू लागला. काय आणलंस त्वा? भाकरी आणि काठी. मी काठी पुढे केली. ते नाही चालणार, विठू आपले रागीट डोळे वटारून बोलला. आज गुन्हा माफ तुला, पण उद्यापासनं अर्धी भाकरी माझ्यासाठी, खिशाभर शेंगा आणि तंबाखू एवढं सामान आणायचं आणि आळीपाळीनं माझी गुरं राखायची. नाहीतर आम्ही तुला खेळात घेणार नाही की तुझी गाय आमच्या गुरात येऊ देणार नाही. विठ्ठलाचा हुकूम ऐकूनच मला झीट आली. पण आपण एकटे वाळीत पडू या भीतीने मी काहीच उत्तर दिले नाही. फक्त मान डोलावली. विठ्ठलचे घरचे असे एकही जनावर नव्हते. तो गावची गुरे राखणीस घेऊन राखत होता आणि तीही उणीपुरी 15 होती. घरची भयंकर गरिबी होती. रोज माळावर उपाशी येऊन दुसऱ्यावर अर्ध्या भाकरीचा कर बसून तो जगत होता आणि तो सांगेल तशी पोरं वागत होती. दुसऱ्या दिवशी अर्धी भाकरी, शेंगा, तंबाखू घेऊन मी माळाला येताच विठूला आनंद झाला. त्यानं लगेच चिलीम भरली आणि सर्व पोरांना चिलीम ओढायला भाग पाडले. मग तो मला म्हणाला, मार झुरका, हळूच, नाहीतर मरशील. थोड्याच वेळात पोरं पेंगाळली. कोणी खोकू लागली, कोणी ठसकू लागली, कोणी ठसकून उताने झाले, कोणाचे डोळे पांढरे झाले आणि आपली डोळे मिचकवीत विठू हसला. सूर्य प्रखर झाला तशी आमच्या अंगातली थंडी पळाली. मग विठूने आपला खेळ सुरू केला. एका मस्त म्हशीवर बसून त्यानं दौड सुरू केली. म्हशीला पळवून परत आला आणि मला म्हणाला, चल ये, गाढव पळवतोस, आता ही म्हैस पळव, उठ. तिथे नाही म्हणताच येत नव्हते. विठू सांगेल ते ऐकणे भाग होते आणि तोही भयंकर सक्ती करीत होता. सक्तीने गुरे राखणे, भाकरी घेणे, सक्तीने तंबाखू ओढणे या वाचून गत्यंतर नव्हते. पुढे पुढे ती विठ्ठलाची सक्ती आम्हा सर्वांच्या अंगवळणी पडली. आम्ही स्वतःच चिलीम भरून ओढू लागलो. ढवळ्यापाशी पवळा बांधला की वान नाही पण गुण लागतो. काही दिवस गेले, महिने गेले, तशीच वर्षेही गेली. आमचं ते गुराखी जीवन गेलं. आमची जागा दुसऱ्या पोरांनी घेतली. आम्ही मिशीला पीळ भरीत गावात हिंडू लागलो. परंतु त्या माळावर ज्या खोडी, ज्या सवयी लागल्या होत्या त्या कायम होत्या. त्यातील ती विठ्ठलाच्या कृपेने जळलेली चिलीम ओढण्याची खोड तर भलतीच वाढली होती. ढोरं पदरी असतील तर पोरं सरळ वागतील, हे तत्व घेऊनच आमचे वडील स्वर्गवासी झाले होते आणि ढोरं राखीत लाभलेली चिलमीची खोड घेऊन आम्ही नांदत होतो. आईची आणि इतर वडीलधाऱ्यांची नजर चुकून चिलीम ओढणे कठीण होत होते. म्हणून मग विडीवर सपाटा सुरू केला. एकदा दूरचा पाहुणा मेला
म्हणून त्याच्या दिवसाला येण्याचे निमंत्रण आले आणि आमच्या गावच्या 15-20 माणसातून मीही गेलो. जेवण झाली, पंगत उठली, दुखोटा झाला आणि आम्ही सर्वजण परत फिरलो. वाट ऐन डोंगरातून चढत निघाली होती आणि मला विडीची तलफ आली होती. बरोबरची माणसं सोडल्या वाचून विडी ओढणं रास्त नव्हतं. चालत चालत मी पाय गाळू लागलो. हळूच मागं राहून एका झाडाआड बसून विडी पेटवली. घाईने झोरके मारले, विडी संपवूनच उठलो आणि परत पळू लागलो. तेव्हा बरोबरची माणसं बरीच दूर गेली होती आणि त्याच वेळी मी वाट चुकून भलतीकडेच निघालो होतो. मी भरधाव आपल्या गावाकडे निघालो. खुसगाव जवळची 1.5 मैलाची उभी चढण चढून मी माथ्यावरून 2.5 मैलाची वाट तुडवीत होतो. सह्याद्रीची उंच शिखरे ढगांना डोकी लावून उभी होती. तरंगत येणारे ढग त्या शिखरावर आदळून विस्कटून पुढे जात होते. किर्र झाडीत जमिनीचा इंचने इंच व्यापला होता. एक पाऊल वाट नागमोडी वळण घेत झाडांच्या गर्दीतून गेली होती. सूर्य मावळतीकडे सरकत होता आणि मी घराच्या ओढीने उगवतीकडे पळत होतो. तो ज्येष्ठ महिना होता, त्यामुळे आकाशाचे चुलवान पेटले होते. ऊन रणरणत होते, त्यामुळे ते डोंगरी वातावरण धगधगत होते. सरळसोट सागवानाची झाडं शांत उभी होती. धावडा, पांगरा यांची वाकडी झाडं शेजारच्या काटेरी बोरी चिल्लारींना नमस्कार करीत होती. विशाल करवंदीच्या जाळ्या पोटाखाली शीतल सावली घेऊन बसल्या होत्या. वृक्षराजी तिथे राज्य करीत होते. जुने पाने गळून पडत होती आणि नवा मुगारा उन्हात झगमगत होता. नाना रंगाची आकाराची पाखरे विसावा घेत होती. डहाळी डहाळीवर त्यांचा किलबिलाट चालला होता. काही शीळ गलीत होती, तर काही गात होती. काही आपले रंगीत पंख पिंजारून ते स्वच्छ करीत होती. जन्माचे भेदरट ससे खोप करून बसले होते. समोरची गवताची काडी त्यांना मोठे संकट वाटत होते. ती काडी हलेल तसे डोके हलवीत पळायची तयारी करीत होते आणि एखादे झाडाचे पान गळून पडले की दनान करून पळत होते. एखाद्या दगडावर घोरपड उन्हाला पाठ लावून बसली होती, तर एखादा अस्सल नाग पाखरावर गनिमी काव्याने चढाई करीत होता. तर त्या झाडाच्या बुडख्याखाली शेपटीवर खारुट्या मल्लखांब खेळत होत्या. सागवानाच्या गर्दीत मोरांनी आपले सुप्रसिद्ध नृत्य आरंभले होते आणि गोफणीतून दगड फेकावा तशा गंजनीच्या गवतातून चित्तर, लाहुरी भराभर उडून जात होत्या. उंच झाडाच्या शेंड्याला वानराचे कळप आराम करीत होते. पोटाशी बाळ नि पाठीवर काळीज घेऊन वानरी या फांदीवरून त्या फांदीवर उडान करीत होत्या. तिथे एक आगळी दुनिया बसली होती. त्या डोंगरी दुनियेत चराचर आपला संसार नियमाने करीत होते. ती सुंदर दुनिया पाहत मी चाललो होतो. फक्त माझे पायतान तेवढे तिथे निराळा आवाज काढून करकरत होते. मी डोंगर उतरून तळवट गाठला. तळवटाला काळजाच्या वडीसारखी शेते ऊन खात पडली होती. मेहनत झाली होती. आता पाऊस आणि मृग नक्षत्रांची गरज होती. परंतु ज्येष्ठ महिना सरत आला तरी पाऊस येत नव्हता. शेतकरी बांधारा उभे राहून वळवाची वाट पाहत होते. ओढे आणि ओहोळ यांना भयंकर दारिद्र्य आले होते. मोठेच्या पाण्याने सृष्टीला गारवा येणेच शक्य नव्हते. हा हा म्हणता सिरसो आली आणि पांदीतून निघून मी माळाला लागलो. अनगपकन पुढून हरिबा आला आणि म्हणाला, हे असं मला टाळून जाणं बरं नव्हतं. कसं काय बरं आहे ना व? मी अपराध्यासारखा चेहरा करून म्हणालो, उशीर झालाय. वाघ काय खातो? हरिबानं सवाल केला. मांस खातो, मी उत्तरलो. वाघाची वरात कवा निघती? हरिबाने दुसरा सवाल आवाज चढवून विचारला. वाघ दिवसा गमजा करतो का? नाही बा. मग चला घराकडं, हरिबा म्हणाला. चा करतो, पिऊन जावा झुकत. मला काहीच बोलता आले नाही. सिरसीपासून 1.5 मैलावर एक खिंड होती. ती ओलांडून पुढे 5 मैलाची मला दौड मारायची होती. डोळ्यांच्या उजेडानं आपण आपली शीव ओलांडली की बस.
शिवारात गेले की घरात गेल्यासारखे आहे.